जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विंटर एक्झाम 2025चा आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. तसेच काल दिनांक 9 मार्च 2026 रोजी देखील काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून देण्यात आले. आज फर्स्ट इयर बी-सी-एस 2024 आणि 2025 पॅटर्न तसेच बाकीच्या अभ्यासक्रमाचे देखील निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. बट जे विद्यार्थी एम-एस-सी, एम-बी-ए, एम-कॉम फर्स्ट इयर 2025-26 या अकॅडमिक इयरमधले म्हणजेच लेटेस्ट आत्ता जे काही अकॅडमिक इयर 2025-26 चालू आहे त्याच्यातले प्रथम वर्षाचे विद्यार्थी जे एम-एस-सी, एम-बी-ए, एम-कॉम असे आहेत. तर त्या विद्यार्थ्यांचा प्रथम वर्षाचा निकाल का दिसत नाहीये याबद्दल देखील आपण माहिती घेऊया. तसेच आत्ताचे प्रथम वर्ष बी-एस-सी, बी-सी-एस या अभ्यासक्रमाचे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी मार्क पडले, त्यांनी नेमकी काय करावं? निकाल कशा पद्धतीने चेक करावा? याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. निकाल बघण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला unipuणे.ac.in ला व्हिजिट करा. त्या ठिकाणी एक्झाम सेक्शन दिसेल त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला इथे रिझल्ट म्हणून टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले असं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे. इथे बघा फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न म्हणजे जे विद्यार्थी आता एस-वाय बी-सी-एसला आहे, पण ज्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा फर्स्ट इयरचा विषय आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी आता शैक्षणिक वर्ष 2025-26 ला फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेशित आहे, तर त्या लेटेस्ट विद्यार्थ्यांसाठी हा 2025 चा पॅटर्न आहे. त्यांनी या लिंकवर जाऊन काय करायचं आहे, निकाल बघायचा आहे. तसेच आज डिप्लोमा डी-टी-एल म्हणूया त्याला, नंतर डिप्लोमा कोर्स इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट लॉज याचा पण निकाल लागला. डी-टी-एलचा लागला. कालच्या याच्यामध्ये एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, एम-एस-सी फर्स्ट इयर, सेकंड इयर कॉम्प्युटर सायन्स 2023 पॅटर्नचा निकाल हा जाहीर झाला. एम-एस-सी एनालिटिक केमिस्ट्री असेल, झूलॉजी असेल, जिओग्राफी असेल, एम-ए/एम-एस-सी. त्यानंतर एम-बी-ए 2024 पॅटर्नचाही काल निकाल लागला. आज एम-बी-ए 2019 पॅटर्न रिवाईजचा पण काही ठिकाणी निकाल हा लागलेला आहे. तसेच फर्स्ट इयर एल-एल-बी 2023 पॅटर्न हे निकाल मागच्याच आठवड्यामध्ये जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसेच इथं फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सचा 19 पॅटर्न सेकंड आणि थर्ड इयरचा हा निकाल आहे. त्याच्यातल्या त्याच्यात बॅकलॉग विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही दिसत नाहीये. येणाऱ्या 1 ते 2 दिवसात किंवा सोमवारपर्यंत हा निकाल कदाचित जाहीर होऊ शकतो. जे विद्यार्थी बॅकलॉग आहे बी-एस-सी, बी-सी-एस त्यांच्या निकालात जरा थोडासा प्रॉब्लेमच आहे. ते नंतर जाहीर होतील. त्याच्यानंतर फर्स्ट इयर बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी आहे. 24 पॅटर्न आणि 25 पॅटर्नचा निकाल आहे. तर त्या सदर विद्यार्थ्यांनी त्याचा निकाल बघा. आता मी काय करतो आहे, की इथे जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 ला प्रथम वर्षात आहे, तर त्यांनी निकाल कसा बघावा? ओके. तर त्यांनी यावर काय करायचं, गो फॉर रिझल्ट वरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला आत्ताच्या सेमिस्टर फर्स्टचा जे काही परीक्षा सीट नंबर आहे, तो इथे टाकायचा आहे. नेम ॲज पर युअर काय करायचं आहे, हॉल तिकीटमध्ये मदरचं नेम ज्या पद्धतीने मेन्शन केलं ते या ठिकाणी मेन्शन करा. इथे हा जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, हा कॅप्चा या ठिकाणी काय करा, एंटर करा. ओके. कॅप्चा एंटर करा आणि चेक रिझल्टवर क्लिक करा. ओके. चेक रिझल्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघा फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 2025 पॅटर्न एन-ई-पी पॅटर्नचा निकाल हा जाहीर झालेला आहे. या निकालाचं आपण अवलोकन करूया. निकालामध्ये इथे हे डाव्या बाजूला जे काही स्टार दाखवले, हे कसले स्टार आहे? तर तुम्ही आत्ताच्या सेमिस्टरला एवढ्या अभ्यासक्रमाचे पेपर दिले. ज्यापुढे स्टार आहे, त्या एक्झामला तो पेपर दिलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. इथे तुम्हाला हे क्रेडिट पॉइंट दिलेले आहे. ओके. क्रेडिट पॉइंट दिलेले आहे, ग्रेड दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला निकालामध्ये परीक्षेत किती मार्क पडले हे दाखवलेले नाही. त्याकरता तुम्ही महाविद्यालयाकडे रिझल्ट लेजर येईल. त्या रिझल्ट लेजरमधून तुम्ही ते मार्क बघू शकता. हा एका ऑल क्लिअर निकाल असलेल्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट आहे. ओके. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट 2 क्रेडिटला असतो. असे किती सब्जेक्ट आहे तुम्हाला? 11 सब्जेक्ट आहे. त्याच्यापैकी अर्निंग क्रेडिट किती आहे? तर यांनी पण 2-2 प्रत्येक विषयात क्रेडिट अर्न केले म्हणजे यांना एकूण टोटल क्रेडिट किती अर्न केले? 22 क्रेडिट अर्न केले. त्यानंतर इथे त्याचा ग्रेड दिलेला आहे. इथं ए ग्रेड, इथे 0 नाहीये. हा आउटस्टँडिंग ओ ग्रेड आहे. नंतर ए, नंतर बी प्लस आहे, ए आहे, ए प्लस आहे, हे दाखवलेले आहे. त्यानंतर इथे तुमचा ग्रेड पॉइंट आहे. ओके. काय आहे हे? ग्रेड पॉइंट आहे. इथे 8 हे 10 पैकी असतात. ज्या विद्यार्थ्याला आउटस्टँडिंग आहे त्यांना 9, 10 असतात. ए प्लस वाल्यांना 9च्या पुढे दरम्यान असतात.
ए प्लसला 9 असतात, आउटस्टँडिंगला 10 असतात, एला 8 असतात, नंतर बी प्लसला 7 आहे आणि त्याच्याही खालती बी असेल तर 6 आहे, वगैरे, वगैरे असे क्रेडिट पॉइंट तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके. त्याला ग्रेड पॉइंट आपण म्हणतो. नंतर लास्टला काय आहे? क्रेडिट पॉइंट. आता बघा हे क्रेडिट पॉइंट प्रत्येकी किती असतात? प्रत्येक विषयाला 20-20 क्रेडिट पॉइंट असतात. म्हणजे इथे 20 गुणिले जर का 11 केले तर एकूण 220 पैकी होतील. आता या विद्यार्थ्याला टोटल क्रेडिट पॉइंट 220 पैकी किती पडले? 180 पडले. ओके. आता हा त्याचा एच-जी-पी-ए आहे. या सगळ्यांची बेरीज करून त्याला जर का तेवढ्या संख्येने भागलं, तर तुम्हाला इथे एच-जी-पी-ए कॅल्क्युलेट होणार आहे. एच-जी-पी-ए वरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे? तर एच-जी-पी-ए इंटू 10 - 7.5 त्याचा एक व्हिडिओ पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला परीक्षेत किती पर्सेंटेज मार्क पडले, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. आता एखादा विद्यार्थी आहे जो बॅकलॉग आहे. बघा या ठिकाणी मी दाखवलेला आहे. हा पण 2025-26 मधलाच विद्यार्थी आहे. पण या विद्यार्थ्याला बघा इथे माझ्या मते मॅट्रिक्स अल्जेब्रा नावाचा सब्जेक्ट आहे. एम-टी-सी 101 टी. ओके. तर याच्यामध्ये त्याला इथे एफ क्रेडिट पडले. एफ ग्रेड त्याला पडलेला आहे. एफ म्हणजे काय? फेल. ओके. ज्या ठिकाणी जेवढ्या सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्हाला एफ दिसेल, तेवढे सब्जेक्ट काय आहे? फेल आहे. तुम्ही त्या सेमिस्टरमध्ये एकाही सब्जेक्टमध्ये फेल असाल, तर तुमचा एच-जी-पी-ए इथे काउंट होणार नाही. तो ॲक्चुअली तसा काउंट करता येतो. जसं मी सांगितलं, की तुम्हाला एवढ्या संख्येची बेरीज करा, त्याला भागिले तेवढे सब्जेक्ट करा. तुम्हाला एच-जी-पी-ए या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. नंतर इथले ग्रेड पॉइंट आहे. याला एका विषयात त्याला क्रेडिटच पडले नाही. मग इथं 0 क्रेडिट आहे म्हणून त्याला 22 पैकी 20 क्रेडिट तुम्हाला पडलेले आहे. तुम्हाला एका वर्षातून दुसऱ्या वर्षात जायचं म्हणजे फर्स्ट इयरच्या सेम फर्स्ट, सेकंड मिळून तुम्हाला किमान 22 + 22 44 क्रेडिट होतात. 44 पैकी किमान 50% म्हणजे 22 क्रेडिट मिळाले, तर तुम्ही एस-वायला जाणार आहेत. तर सदर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने क्रेडिट अर्न करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे काय दिलेले आहे? क्रेडिट पॉइंट दिलेले आहे. तर हे सगळे क्रेडिट पॉइंट वगैरे त्यांना 220 पैकी 152 क्रेडिट पडलेले आहे. ओके. आता हे झालं रेग्युलर विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आता एखादी विद्यार्थी आहे जे आता एस-वायला आहे, पण ज्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ही 1 नंबरची लिंक आहे. फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 पॅटर्न. तर त्यांनी या लिंकवर जाऊन काय करायचं आहे? माहिती भरायची आहे. जसं सेम माहिती आहे. याच्यावर क्लिक केलं, इथं सीट नंबर आहे, मदर नेम आहे. नंतर हा कॅप्चा इथे एंटर करायचा. त्यानंतर चेक रिझल्टवर क्लिक करायचं. चेक रिझल्टवर क्लिक केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी दिसत आहे. आता हा विद्यार्थी बी+, बी+, ए+, नंतर ए, बी, सी असे त्यांना क्रेडिट पडलेले आहे. ओके. ग्रेड पडलेले आहे. याच्यामध्ये कुठेच एफ दाखवलेलं नाहीये म्हणून फर्स्ट इयरचे सेमिस्टरचा एच-जी-पी-ए 6.82, सेकंड इयरचा एच-जी-पी-ए 7.27 दाखवलेला आहे. टोटल पहिल्या सेमिस्टरला 22 पैकी 22 क्रेडिट आहे, तर दुसऱ्या सेमिस्टरला 22 पैकी 22 आहे. असे मिळून त्यांना संपूर्णतः क्रेडिटचा हा रिझल्ट त्यांना दिसलेला आहे. सदर विद्यार्थ्यांनी या फॉर्मची प्रिंट आउट काढा किंवा याची रिझल्टची प्रिंट आउट काढा, जे तुम्हाला पुढच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरला जाताना फर्स्ट इयरचा ऑल क्लिअर निकाल आणि सेकंड इयरचा ॲटलीस्ट ए-टी-के-टीचा निकाल त्यांना लागणार असतो. तर ती ह्या निकालाची प्रत जपून ठेवा. कारण पुढच्या एक्झाम नंतर पहिल्या एक्झामचे निकाल काय होतील? डिस्बर्स केले जातील. आता या विद्यार्थ्यांनी बघा, या चालू शैक्षणिक वर्षात इथं बघा एक स्टार दाखवलेला आहे. हा स्टार ई-एल-सी 151टी म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट त्यांनी त्या स्टुडंटनी आत्ताच्या सेमिस्टरला दिलेला आहे. त्याचा हा निकाल आहे. ओके. म्हणजे तुम्हाला बॅकलॉगचा निकाल कसा बघायचा, रेग्युलरचा निकाल कसा बघावा याची पण माहिती तुम्हाला आता भेटली असेल. आता बघा काही विद्यार्थी इथे बघा फर्स्ट इयर एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आहे 23 पॅटर्न दिसतोय. एम-एस-सी सेकंड इयर एम-एस-सी कॉम्प्युटर आहे 23 पॅटर्न दिसतोय. बट विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता एम-कॉम किंवा एम-बी-ए, एम-एस-सी या वर्गाचे आहे किंवा अजूनही तत्सम वर्गाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम वर्ष एम-एस-सी, एम-बी-ए, एम-कॉम, एम-ए अजूनही तत्सम जे काही अभ्यासक्रम आहे याला प्रवेश घेतलेला आहे. यांच्यासाठी 2025 चा पॅटर्न आहे. आता काही जण काय म्हणतील, की सर मग 2025 पॅटर्नचा सिलेबस कुठे आहे? तर तुम्हाला ऑलरेडी जो 2023, 2000 म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जसं 2023 पॅटर्न आहे, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 2024 पॅटर्न आहे. मी पी-जीचं बोलतोय. ओके.
तर त्यांना पॅटर्न तोच राहणार आहे. फक्त आत्ताच्या 2025-26च्या विद्यार्थ्यांचा इव्हॅल्युएशन पॅटर्न चेंज केल्यामुळं त्यांचा निकाल आता सेपरेट लिंकवर कदाचित जाहीर होणार आहे. त्याच्याकरता त्याच्या लिंक ह्या तुम्हाला नंतर काही कालावधीत येतील किंवा त्याबद्दल लेटेस्ट जी काही अपडेट असेल मी तुम्हाला देईल. पण आत्ताच्या घडीला सांगतो आहे, की या विद्यार्थ्यांसाठी 2023 किंवा 2024 पॅटर्न नाहीये. त्यांना 2025 चा पॅटर्न आहे. त्यांच्या मार्कांचं इव्हॅल्युएशन वेगळं आहे. जसं की एम-कॉमचा विद्यार्थी आहे, त्यांना अगोदर 30-70 पॅटर्न होता किंवा 15-35 पॅटर्न होता. ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे त्यांना इंटरनल 15 आणि विद्यापीठाची परीक्षा 35 मार्काची होती. तर ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट होते, त्यांना इंटरनलला 30 मार्क आणि युनिव्हर्सिटीची परीक्षा 70 मार्कांची होती. आता हा इव्हॅल्युएशन पॅटर्न चेंज झालेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला इंटरनल 2 क्रेडिट असेल तर तुम्हाला इंटरनलला 20 पैकी मार्क आणि युनिव्हर्सिटी एक्झामला 30 पैकी मार्क आहे. तर जे अ, विद्यार्थ्यांना 4 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे त्यांना इंटरनलला 40 मार्क आहे. तर युनिव्हर्सिटीची एक्झाम 60 मार्काची आहे. त्याच्यामुळे त्या पॅटर्नच्या अभावी हा जो काही निकाल आहे तो अद्याप जाहीर करून देण्यात आलेला नाहीये. आता बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील? तर टप्प्याटप्प्याने होतील. येणाऱ्या 15 तारखेपर्यंत कदाचित झालं तर उद्या परवा पण काय होऊ शकतात, बी-ए, बी-कॉम या अभ्यासक्रमाचा देखील निकाल हा जाहीर होऊ शकतो. प्रथम वर्ष एन-ई-पी पॅटर्नचा. त्यानंतर आता सेकंड इयरचे बहुतेक विद्यार्थी राहिले त्यांचा निकाल होल्डवर का आहे? हे मी माझ्या मते तुम्हाला कारण सांगतो, की त्यांचा सी विषयाचा प्रॉब्लेम आहे. को-करिक्युलम जो काही सब्जेक्ट आहे, त्या विषयाचा इश्यू आहे म्हणून कदाचित निकाल हा उशिरा जाहीर होत असावा. निकाल कधी जाहीर होईल याची तारीख मी देऊ शकत नाही. मी पण एक फॅकल्टी मेंबर आहे. विद्यापीठाकडून जशी माहिती येईल तशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करणार आहे. मी पण एक ॲज अ इंटरमिडिएटरी म्हणून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. निकाल कोणते जाहीर होतील हे विद्यापीठ डिसाईड करणार आहे. निकाल जाहीर झाले का आपण लगेच तुम्हाला पुढच्या 1-2 मिनिटात, 1 तासात तुम्हाला त्याची माहिती आपल्या YouTube चॅनल, Telegram चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देतच असतो. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो, की सर आम्ही तर पेपर खूप लिहिला, पण तरी पण आम्हाला परीक्षेत कमी मार्क पडले. तर तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे. फोटोकॉपी म्हणजे काय? तर स्कॅन कॉपी ऑफ युअर आन्सर शीट. ओके. तर तुम्ही या फोटोकॉपीच्या लिंकवर क्लिक करून काय करू शकता, इथे तुमच्या अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे, जे निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 5 ते 6 दिवसानंतर तुमची फोटोकॉपी काय होते, स्टार्ट होत असते. आता इथे एक्झाम्पल बघा, की फर्स्ट इयर एम-एस-सी कॉम्प्युटर 2019 पॅटर्नचा निकाल 4 मार्च 2026 ला जाहीर झाला. तर त्यांची फोटोकॉपी ही 10 मार्च 2026 ला सुरुवात झालेली आहे. फोटोकॉपीला अप्लाय करायला तुम्हाला स्टार्ट डेट आणि एंड डेटमध्ये किमान 10 दिवसाचा कालावधी असतो. पुढच्या 10 दिवसात किंवा 8 दिवसात तुमच्या लॉगिनला फोटोकॉपी उपलब्ध होते. त्यानंतर पुढचे 10 दिवस तुम्हाला रिव्हॅल्युएशनला जातात. तर म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळ-जवळ 30 ते 35 दिवस तुम्हाला लागत असतात. इथे कुठेतरी एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेली असेल. मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी याच्या ठिकाणी आता दाखवत नाहीये. कदाचित इकडे असेल मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. या ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला त्यांनी सांगितलेलं आहे, किमान 30 ते 35 दिवसाचा कालावधी कुठेतरी मेन्शन केलेला आहे, तो तुम्हाला लागू शकतो. पण त्याची फी वगैरे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका. त्या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले ते फोटोकॉपीला टाकू शकतात. पण ज्या विषयामध्ये तुम्ही इंटरनलला, प्रॅक्टिकलला ओरलला, व्हायवा होस्टला याच्यामध्ये जर का तुम्ही अब्सेंट असाल किंवा याच्यात फेल असाल, तर तुम्हाला फोटोकॉपी टाकता येणार नाही. फोटोकॉपी फक्त कोणत्या याच्यात टाकता येईल? ज्याचा पेपर युनिव्हर्सिटीने घेतला आहे, म्हणजे थिअरी पेपर. त्या पेपरला तुम्हाला फोटोकॉपी टाकता येणार आहे. आता एक महत्त्वाचं दुसरं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनला टाकलेलं आहे, तर रिव्हॅल्युएशनला टाकल्यानंतर सदर विद्यार्थ्याला काय करायचं आहे, त्याची फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युएशन व्हेरिफाय कॉलेजमधून करावं लागणार आहे. तर या ठिकाणी कॉलेज लॉगिनला या ठिकाणी बघा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन इनवर्ड हा एक टॅब दिलेला आहे. त्यावरती क्लिक करून महाविद्यालयाला काय करावं लागणार आहे, रिव्हॅल्युएशनचे जे काही ॲप्लिकेशन आलेले आहे, ते त्यांना काळजीपूर्वक व्हेरिफाय करायचे आहे. जोपर्यंत कॉलेज तुमचं व्हेरिफाय करणार नाही, तोपर्यंत तुमचा पेपर काढून तो रीचेक देखील केला जाऊ शकणार नाही. आणि फोटोकॉपी आल्यानंतर रिव्हॅल्युएशनला काही महत्त्वाचे रिझन आहे. जसं की एक्झाम्पल आहे की तुमच्या आन्सर शीटमध्ये पेज नंबर 10 ला तुम्ही जो आन्सर लिहिला, त्या आन्सरला तुम्हाला तिथे 4 पैकी 3 मार्क दिलेले आहे आणि 1 नंबरचे जिथं मार्क मेन्शन करतात त्या पेजवर त्याला 4 मार्क मेन्शन करणं अपेक्षित होते. तिथं त्याला 3च मार्क मेन्शन केले किंवा 2च मार्क मेन्शन केले. त्याच्यामुळे तुमच्या मार्कांमध्ये तफावत आली किंवा एखादा प्रश्नच चेक केला नाही. असे काही रिझन्स असतील तरच काय केले जातात, तुमची रिव्हॅल्युएशनची प्रोसेस केली जाते. म्हणजे असं नाही होणार की
एखाद्या विषयात तुम्हाला त्या एक्झामिनरनी किंवा मॉडरेटरनी 4 पैकी 1 मार्क दिला, 4 पैकी 2 मार्क दिला. ऑलरेडी उत्तर तर बरोबरच असणार आहे, पण एक्झामिनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा मॉडरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याला जर का कमी मार्क दिले, तर त्यामुळं रिव्हॅल्युएशन होणार नाही. तरी पण तुम्ही ट्राय करून बघा. महाविद्यालयातून ते व्हेरिफाय झालं, तर तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येईल आणि रिव्हॅल्युएशन होणार आहे. पण तोपर्यंत जर का पुढचे परीक्षा फॉर्म सुटले, तर कदाचित तुम्हाला पुढे काय होणार आहे, त्या विषयाचा पेपर तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणार आहे आणि हॉल तिकीट येण्याच्या आतपर्यंत जर का रिव्हॅल्युएशनचा निकाल लागला, तर तुमच्या हॉल तिकीटला तो विषय येणार नाही आणि जर आला तरी तुम्ही हॉल तिकीट अपडेट करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणखीन लास्टला तुम्हाला सांगतो, की पी-आर-एन व्हॅलिडिटी झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीये. विद्यापीठाने सांगितलं होतं, की 10-12 तारखेच्या आसपास जाहीर करतील. 1-2 दिवस वाट बघूया, नाहीतर परत संबंधित विभागाला आपण संपर्क करूया आणि त्यांच्याकडून रिझल्ट किंवा एक्झामच्या हॉल तिकीटबाबत आणि बाकीच्या परीक्षा वेळापत्रकाबाबत आपण माहिती घेऊया. पण मला तरी असं वाटतं, की येणाऱ्या 20 तारखेच्या पुढे त्यांची परीक्षा होऊ शकते. त्याच्यामुळे पी-आर-एन व्हॅलिडिटीचे जे काही विद्यार्थी आहे, त्यांनी अभ्यासाला लागलं पाहिजेल, एवढं मी त्यांना सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसंदर्भात अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तुमच्या मनात जर का आणखीन कोणत्या विषयाबाबत माहिती मिळवायची असेल, तर निश्चित मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.